नमस्कार. मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या पूर्ण देश म्हणजे अयोध्याच नाही, पूर्ण देश राममय झालाय, रामभक्तीत बुडालाय. म्हणजे जो रामाला मानतो किंवा मानत नाही तोही रामाला स्वीकारतोय. रामाची ही महती आहे. हा ही मोदीची गॅरंटी आहे, गॅरंटीची गॅरंटी आहे की आज ज्याचं नाव घेतलं तर लॉ अँड ऑर्डरची पोझिशन तयार होत होती, त्या नावाला पूर्ण देशाने स्वीकारलाय. अयोध्येमध्ये रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तास उरले आहेत, 2 दिवस उरले आहेत. 22 जानेवारीला दुपारी 12 नंतर काही सेकंदाचा मुहूर्त आहे. त्या मुहूर्तावर रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत. 500 वर्षानंतर रामलल्ला खुला होणार आहे. म्हणजे तमाम हिंदूंसाठी हा गर्वाचा विषय आहे. त्यामुळेच ते आपल्याला जागोज म्हणजे गल्लोगल्ली दिसत आहे. जे बीजेपीची पट्टा नसलेल्या भागातही रामकथा आणि दुनियाभराचे उत्सव साजरे होताना दिसत आहेत. हा रामाचा महिमा आहे. प्रभू रामाची मूर्ती अयोध्येमध्ये विराजमान झाली आहे. ही मूर्ती काळ्या दगडाची आहे, सावळा आहे. म्हणजे आपला प्रभू रामचंद्र सावळा आहे. म्हणजे आपल्या भारतीयांना रंगाबद्दल फार ॲलर्जी आहे. म्हणजे आपण गोरा असेल तर एखाद्या गोरा असेल तर गोऱ्याला लवकर जवळ करतो. पण आपली संस्कृती जी आहे काळ्यांनाही सोबत घेत आली आहे. सावळा ग माझा प्रभू रामचंद्र. हा प्रभू रामचंद्र जो आहे, ज्याची मूर्ती 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा आहे, तो रामचंद्र सावळा आहे. सावळा आहे म्हणजे मूर्ती सावळा आहे आणि बालक स्वरूपात मूर्ती आहे. 51 इंचाची मूर्ती आहे. त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या ही मूर्ती किती विलोभनीय आणि किती आकर्षणीय आणि किती लक्षात घेण्याची आणि किती अपील होण्यासारखी मूर्ती असेल. ती मूर्ती ज्यावेळेला विराजमान झाली त्यानंतर ती जी व्हायरल झाली तो फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. पंढरपूरचा आपला विठोबा हाही सावळा आहे. म्हणजे हा योगायोग नाही. म्हणजे आपले सर्व आराध्य दैवत, आपले सर्व दैवत हे सावळे आहेत. म्हणजे हा एक वेगळा अँगल यातून मिळतो आहे. प्रभू रामचंद्र सावळे आहेत. सावळी मूर्ती आहे, एकाच दगडापासून बनवलेली आहे. त्यामुळे ती काळ्या रंगाची आहे. काळा रंग यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे की प्रभू रामचंद्राला अभिषेक जो होतो तो दुधाचा होतो. आणि हा विशिष्ट प्रकारचा दगड जो आहे काळा रंग, त्यावर दूध घेतल्यामुळे दुधाच्या अभिषेकामुळे कुठलाही दुधावर परिणाम होत नाही, दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. म्हणजे आपले धर्मशास्त्र वगैरे आपले साधू संत म्हणजे त्यांनी किती विचार केला असेल कुठल्या गोष्टीचा.
की अभिषेक कशाचा करावा, तर दुधाचाच करावा. ही सायकोलॉजी त्याच्या मागे आहे, सायन्स आहे आणि आरोग्यही आहे. त्यामुळे वाल्मिकी रामायण आहे ती, रामाचं रूप हे सावळं दाखवलेलं आहे. वाल्मिकी रामायणी म्हणते की प्रभू रामचंद्र सावळे आहेत. ही जी मूर्ती आहे ती ती बालक स्वरूपात आहे. म्हणजे 5 वर्षाचा प्रभू रामचंद्र त्या मूर्तीतून ती आपल्याला दिसतो. तर त्या मूर्तीवरून, मूर्तीच्या आकारावरून, मूर्तीच्या तब्येतीवरून, मूर्तीच्या उंचीवरून, त्यावरून वाद सुरू झाला आहे की रामाला तुम्ही बालक म्हणून का दाखवता. अर्थात ते वाद करणारे वाद करतील, त्यात वाद नाही. परंतु प्रभू रामचंद्राची ही लीला आहे ती कित्येक हजारो वर्षानंतरही आजही आपल्याला अपील होत आहे. रामासाठी आपण दसरा, दिवाळी साजरा करत आलोय, रावण जाळत आलोय. राम या अयोध्येच्या रूपाने आपल्याला रामाचं प्रत्यक्ष दर्शन होत आहे. म्हणजे राम, आपण म्हणतो एखादा माणूस गेला म्हणजे काय, राम गेला, त्याच्यातला राम गेला, त्याच्यामध्ये राम नाही. म्हणजे राम आहे म्हणून माणूस आहे, जिवंत आहे, त्याच्यात काही ते दुगदुगी आहे. ते रामाचं महत्व, रामाचं महात्म्य या निमित्ताने वेगळ्या अर्थाने, म्हणजे प्रॅक्टिकल रूपाने लोकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल ठिकठिकाणी लोक स्वतःहून 22 जानेवारी साजरा करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत, रांगोळ्या काढतायत, उत्सव करतायत. 22 जानेवारीला तुम्ही पाहाल भारत पहिली दिवाळी साजरी करणार आहे. दुसरी दिवाळी नंतर होईल, पण ही दिवाळी वेगळ्या अर्थाने वेगळी राहील. आणि ही दिवाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप यांच्यासाठी मोठी दिवाळी आहे. कारण कुणाला आवडो की ना आवडो, सर्वांचं आवडलं आहे तसं मेजॉरिटीला. त्यामुळे भाजपसाठी ही दिवाळी म्हणजे हॅट्रिक देणारी आहे, सत्तेची हॅट्रिक. राम भाजपला प्रचंड प्रसन्न आहे. म्हणजे ज्यांची इच्छा नाही त्यांनाही रामाला जवळ करावं लागणार आहे. देश ज्या एकेकाळी आपल्याला आघाडी सरकार चालवावी लागत होती, कुठल्याही पक्षाला बहुमत मिळत होतं, कुठल्याही पक्षाला बहुमत मिळत नव्हतं. आज एकच पक्ष भाजप आणि नरेंद्र मोदी गेली 10 वर्षे एक हाती सरकार चालवत आहेत, एक हाती देश चालवत आहेत आणि चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. तर काही लोकांना ते सहन होत नाही, तो भाग वेगळा. पण सध्या जी हवा आहे ती हवा अबकी बार 400 पार अशीच आहे. माझं म्हणणं आहे की 400 पेक्षा फार जास्त जागा भाजपला घेईल, कारण समोर कोणी प्रतिस्पर्धीच नाही. समोर आहे तो राम, आणि रामासाठी सारं हे धावपळ सुरू आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.